नमस्कार मित्रांनो, आपला महाराष्ट्र बीडकर यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, मी सध्या आता आलो या ठिकाणी रायमो या ठिकाणी. पाहू शकतो आपण या ठिकाणी सध्या जी 60 मीटरची जी नवीन ट्रॅक असते तर ते या ठिकाणी बसवणं चालू आहे. आणि जे पहिले जे जॉईंटमध्ये छोटे तुकड्यामध्ये जे बसवले ते या ठिकाणी चालू आहे. या ठिकाणी बाजूला टाकण्यात आलेले आणि समोर जर बघितलं तर आपण पाहू शकतो ही नवीन ट्रॅक या ठिकाणी आतरण्यात आलेली. आणि मित्रांनो, ही जी 60 मीटरची जी ट्रॅक असते आणि त्याचा जॉईंट असतो तो एक वेल्डिंग मारली जाते. मित्रांनो, ह्याला एक त्याचं कनेक्ट करण्यासाठी एक वेल्डिंग मारली जाते. आपण पाहूया पुढे जाऊन कशा पद्धतीने वेल्डिंग केली जाते ते. पाहू शकतो आपण या ठिकाणी सध्या मित्रांनो, जर बघितलं तर या साईडला जर बघितलं तर विगणवाडी रेल्वे स्थानक आहे आणि इकडं रायमो रेल्वे स्थानक म्हणजे बीडकडे जाणारा हा मार्ग आहे. पाहू शकतो आपण समोर या ठिकाणी त्याची वेल्डिंग चालू आहे. मित्रांनो, या ठिकाणी मित्रांनो जी 60 मीटरची पटरी या ठिकाणी जॉईंट आहे. ते जॉईंटला जॉईंट कनेक्ट करण्यासाठी या ठिकाणी पाहू शकतोय वेल्डिंग मारली जाते.
मित्रांनो, ज्या टायमिंगला प्रॉपर जोड होतो त्या टायमिंगला हे मशीन ऑटोमॅटिक बंद होतं. पाहू शकतो आता या ठिकाणी सध्या मशीन बंद झालेलं आहे आणि पाहूया आपण या ठिकाणी जॉईंट कसा झाला आहे ते पाहणार आहोत आता समोर आपण. स्लीपरवरती टाकण्यात येत आहे. त्यानंतर मित्रांनो, पाहिलं आपण या ठिकाणी कशा पद्धतीने या ठिकाणी जे जॉईंट असतो कसा जॉईंट केला जातो ट्रॅकचा. तर मित्रांनो, सध्या जर बघितलं ते रायमो एरियामध्ये सध्या हे काम चालू आहे आणि इथून समोर बघितलं तर एक इथून 2 किलोमीटर अंतरावरती रायमोचं रेल्वे स्थानक आहे आणि आता इथून म्हणजे विगनवाडी रेल्वे स्थानकापासून ते इथपर्यंत काम चालू आहे. तर जवळपास ही जी नवीन ट्रॅक आहे मित्रांनो, शिरापूर गावापर्यंत जवळपास टाकण्यात आली आहे. तर आता हे काम जवळपास तिथपर्यंत होईल. आता मित्रांनो, लवकरच हे तरी पण ह्यांना बराचसा टाईम लागू शकतो मित्रांनो. एक 15-20 दिवस तरी लागू शकतात म्हणजे हे काम ह्याच्यापर्यंत होण्यासाठी आपल्या शिरापूर गावापर्यंत. आणि पुढचं पण काम अतिशय वेगाने सध्या काम चालू आहे. मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट्स करा.